गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मल्टिपल रिग्रेशनवरती हे दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बायवेरिएट कोरिलेशन आणि बायवेरिएट रिग्रेशन या दोन कॉन्सेप्ट रिवाईज केल्या. बायवेरिएट डेटा आपल्याकडे असतोय त्याला त्या दोन व्हेरिएबलमध्ये असलेलं कोरिलेशन आपण कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन हा स्टॅटिस्टिकल मेजर वापरून फाइंड आउट करू शकतो. आणि इफ वी फाउंड दॅट these two variables are correlated, we go further or we proceed to find out the relationship between these two variables by using the linear regression technique. Now we have to extend these two concepts to more than two variables. As far as your syllabus is concerned, we have to deal with trivariate data. So in this lecture, we will study the concept of multiple linear regression आणि त्याच्यामध्येच प्लेन ऑफ रिग्रेशन हे काय आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज मल्टिपल लिनियर रिग्रेशन. To understand the concept of multiple linear regression, आपण एक छोटंसं एक्झाम्पल विचारात घेऊया. One variable I want to study is the production of grapes. You can consider any other crop also, just like sugarcane, soybean, jawar, like that. कोणतंही पीक तुम्ही विचारात घ्या, प्रोडक्शन ऑफ ग्रेप्स हे मी विचारात घेतो. आता प्रोडक्शन ऑफ ग्रेप्स हे कशावरती अवलंबून आहे, तर वी कॅन लिस्ट आउट द व्हेरिएबल्स. म्हणजे कोणकोणत्या व्हेरिएबलवरती हे अवलंबून असणार आहे त्याची एक साधारणतः यादी आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते रेनफॉलवरती अवलंबून आहे, कारण चांगला पाऊस झाला तर पाणी उपलब्ध होऊ शकते त्यासाठी. सो इट डिपेंड्स ऑन द रेनफॉल. कोणतेही पीक हे फर्टिलिटी ऑफ सॉईल, जमिनीचा कस कसा आहे, मातीचा कस कसा आहे याच्यावरती अवलंबून असते. त्या पिकासाठी आपण कोणती फर्टिलायझर्स वापरतो याच्यावरती अवलंबून आहे. त्या पिकासाठी आपण कोणते पेस्टिसाइड्स वापरतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्या पिकाची कोणती व्हरायटी आपण विचारात घेतोय, आर वी टेकिंग ट्रेडिशनल व्हरायटीज और आर वी टेकिंग हायब्रिड व्हरायटीज, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. अशा खूप साऱ्या व्हेरिएबल्सची आपल्याला यादी करता येईल की ज्याच्यावरती हा व्हेरिएबल अवलंबून आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इट इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिनन. हा खूप साऱ्या व्हेरिएबलवरती अवलंबून आहे. म्हणजे मी फक्त प्रोडक्शन ऑफ ग्रेप्सचा विचार करत असताना मी फक्त पावसाचा अभ्यास करून चालणार नाही, मातीचं कस कसं आहे, फर्टिलिटीचा अभ्यास करून चालणार नाही, किंवा व्हॉट काइंड ऑफ फर्टिलायझर्स वी आर यूज्ड किंवा वी आर युजिंग त्याचा अभ्यास करून चालणार नाही आहे. कारण हा व्हेरिएबल खूप साऱ्या व्हेरिएबल्सवरती अवलंबून आहे. मग अशा सेटअपमध्ये आपल्याला जो डेटा कलेक्ट करायचा असतोय तो खूप साऱ्या व्हेरिएबल्सवरती डेटा कलेक्ट करायचा असतोय. म्हणून अशा प्रकारच्या डेटाला आपण म्हणतोय मल्टीव्हेरिएट डेटा. आता आपल्या असं लक्षात येईल की व्हॅल्यूज ऑफ x1 डिपेंड्स ऑन मेनी व्हेरिएबल्स. आता यापैकी काही व्हेरिएबल्स आहेत, सम ऑफ देम आर मेजर while some are minor. म्हणजे काही व्हेरिएबल्सचा कमी प्रमाणात त्याच्यावरती इम्पॅक्ट असतो, तर काही व्हेरिएबल्सचा जास्त प्रमाणात इम्पॅक्ट असतो. फॉर एक्झाम्पल रेनफॉल हा एक मेजर व्हेरिएबल आहे, फर्टिलायझर हा एक मेजर व्हेरिएबल आहे, पेस्टिसाइड्स हा एक मेजर व्हेरिएबल आहे, फर्टिलिटी ऑफ सॉईल हा एक मेजर व्हेरिएबल आहे, व्हरायटी ऑफ
क्रॉप हा एक मेजर व्हेरिएबल आहे. तर असे काही व्हेरिएबल्स आहेत की म्हणजे उदाहरणार्थ वातावरणातला छोटासा झालेला बदल किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ वॉटरिंग द प्लांट्स, पाणी किती काळाने देतो आपण, त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, असे खूप सारे व्हेरिएबल्स आपल्याला विचारात घेता येतील. आणि त्यापैकी काही मायनर म्हणजे जे कमी प्रमाणात परिणाम करतात, काही व्हेरिएबल जास्त प्रमाणात परिणाम करत असतात. मग अशा केसमध्ये आता मला व्हेरिएबल ऑफ x1, जो व्हेरिएबल x1 आहे त्याच्या व्हॅल्यूज मला आता प्रिडिक्ट करायच्या आहेत. म्हणजे एखादा प्लॉट असेल किंवा एखादं असा एरिया रिजन आहे की ज्याच्यामध्ये द्राक्षाचं किती उत्पादन होईल ह्याचा मला अंदाज वर्तवायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला एक फंक्शन डिफाईन करावं लागतं. सो वी कॅन डिफाईन दॅट फंक्शन ॲज x1 इज इक्वल टू f ऑफ द व्हेरिएबल्स ऑन विच x1 डिपेंड्स, म्हणजे x2, x3 सो ऑन xk. सो देर आर k व्हेरिएबल्स. म्हणजे आता इथं आपण असं गृहीत धरतोय की व्हेरिएबल x1 डिपेंड्स ऑन x2, x3 सो ऑन xk. तर आपल्याला असं त्याच्यामध्ये रिलेशनशिप फाइंड आउट करता येईल. हे झालं मॅथमॅटिकल रिलेशनशिप. x1 इज एक्झॅक्टली इक्वल टू f ऑफ x2, x3 सो ऑन xk. पण हे मॅथमॅटिक्सचं रिलेशन व्यवहारामध्ये चालत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये प्लस मायनस काहीतरी एरर येतात. त्यामुळे मी प्लस त्याच्यामध्ये एरर टर्म्स लिहिल्या तर दॅट बिकम्स ए स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप. तर आता आपला जो अभ्यास आहे तो म्हणजे काय, आपण फक्त 3 व्हेरिएबल्सचा विचार करणार आहोत, x1, x2 आणि x3, ओनली फॉर ट्रायव्हेरिएट डेटा. दुसरी गोष्ट, हा जो फंक्शन f आपण डिफाईन करणार आहोत तो आपण फक्त लिनियर विचारात घेणार आहोत. म्हणजे x1 हा x2 आणि x3 या दोन व्हेरिएबल्सशी, किंवा x2 हा x1 आणि x3शी, किंवा x3 हा x1 आणि x2शी लिनियरली रिलेटेड आहे असं आपण गृहीत धरतोय. म्हणजे आपण फक्त लिनियर रिलेशनशिपचा विचार करणार आहोत. आणि मग अशा केसमध्ये मला मल्टिपल लिनियर रिग्रेशन कशा पद्धतीने डिफाईन करता येते, तर द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन ए व्हेरिएबल, एक व्हेरिएबल, अँड ए ग्रुप ऑफ व्हेरिएबल्स. एका बाजूला एक ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला एक सिंगल व्हेरिएबल, या दोघांच्यामधलं जे लिनियर रिलेशनशिप आहे याचा अभ्यास करणं म्हणजेच मल्टिपल लिनियर रिग्रेशनचा अभ्यास करणं. आता याच्यामध्ये जो व्हेरिएबल आपण प्रिडिक्ट करणार असतो, म्हणजे x1 ची व्हॅल्यू मला शोधून काढायचं आहे, दॅट इज डिपेंडंट व्हेरिएबल. आणि ज्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत असतात, म्हणजे उदाहरणार्थ x2, x3 सो ऑन, दे आर कॉल्ड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स किंवा दे आर कॉल्ड एक्सप्लेनेटरी व्हेरिएबल्स, रिग्रेसर्स असंही त्याला म्हटलं जातं. तर या केसमध्ये आपण एक व्हेरिएबल दुसऱ्या 2 व्हेरिएबलवरती अवलंबून आहे आणि त्यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला अभ्यास करायचा आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरतो. आणि त्याच्यावरून आपण मल्टिपल लिनियर रिग्रेशनचा अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की व्हेन वी कन्सिडर बायव्हेरिएट डेटा वी टॉक अबाउट द लाईन ऑफ रिग्रेशन. आता बायव्हेरिएट डेटामध्ये काय होतं की आपण लाईन ऑफ रिग्रेशनबद्दल बोलतो. 2 व्हेरिएबल असतील तर वी गेट ए जॉमेट्रिकल शेप विच इज अ लाईन. म्हणून आपण लिहिलं पहा की y मायनस वाय बार बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार, दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन. पण जेव्हा डेटा मल्टीव्हेरिएट असेल त्याला वी हॅव टू टॉक अबाउट द प्लेन. मग आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहेत तर विल टॉक अबाउट ए प्लेन इन 3 डायमेन्शनल स्पेस.
ज्याला मराठीमध्ये आपण प्रतल असं म्हणतो. त्याचं इक्वेशन काय असते, तर देर आर 3 व्हेरिएबल्स, 3 ॲक्सिस, एक्स, वाय आणि झेड ॲक्सिस. सो ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. आणि इथं कंडिशन काय, तर वेअर ॲटलिस्ट वन ऑफ द नंबर्स a, b अँड c मस्ट बी नॉन झिरो. याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणजे मला एक प्रतल मिळते. इट इज अ फ्लॅट सरफेस. सो हे इक्वेशन ऑफ प्लेन जे आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये. तर आपल्या या सेटअपमध्ये आता आपण प्लेन ऑफ रिग्रेशन कशा पद्धतीने डिफाईन करू, तर लेट x1, x2, x3 बी 3 व्हेरिएबल्स जे माझ्या अभ्यासाचा विषय आहे. द इक्वेशन ऑफ प्लेन ऑफ रिग्रेशन ऑफ x1 ऑन x2 अँड x3. म्हणजे आता मी असं गृहीत धरतो इथं की व्हेरिएबल x1 हा x2 आणि x3 वरती अवलंबून आहे. म्हणजे आता आपल्या उदाहरणामध्ये प्रोटेक्शन ऑफ ग्रेप डिपेंड्स ऑन रेनफॉल अँड फर्टिलायझर्स. मी सपोज x2ला रेनफॉल म्हणालो आणि x3ला फर्टिलायझर्स म्हणालो, तर पिकाला किती पाणी मिळते आणि त्याला कोणकोणती खतं वापरली आहेत याच्यावरती त्याचं उत्पादन अवलंबून आहे असं आपण गृहीत धरलं, तर मला इक्वेशन कसं मिळेल, x1 इज इक्वल टू a प्लस बी x1 प्लस सी x2. म्हणजे एक कोइफिशियंट असणार आहे x1ला, दुसरा कोइफिशियंट असेल x2ला आणि एक असेल कॉन्स्टंट. जसं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये आपण y इंटरसेप्ट घेतो, म्हणजे y ॲक्सिसला ती रेषा कुठं छेदणार आहे आणि त्या रेषेचं स्लोप काय आहे. सो y इज इक्वल टू mx प्लस सी असं जे इक्वेशन लिहितो आहे, तसं आता या प्लेनमध्ये काय असणार आहे, x1 इज इक्वल टू a प्लस बी x1 प्लस सी x2. तर या तिघांपैकी a, b आणि c पैकी कमीत कमी एक तरी नॉन झिरो असला पाहिजे, अन्यथा ह्या इक्वेशनला काही अर्थ उरत नाही. x1 इज इक्वल टू 0 येणार. सो ॲटलिस्ट वन ऑफ दिस 3 कॉन्स्टंट्स मस्ट बी नॉन झिरो. सो मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, तर अशा प्रकारचे एक इक्वेशन ऑफ प्लेन ऑफ रिग्रेशन हे आपल्याला शोधून काढायचं की ज्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत, पैकी एक व्हेरिएबल दुसऱ्या दोघांच्यावरती अवलंबून आहे. मग आता मला x1 आणि x2च्या व्हॅल्यू जर कळाल्या तर मी त्याच्यावरून x1ची व्हॅल्यू या इक्वेशनच्या मदतीने शोधू शकतो. त्याला आपण म्हणतो आहे इक्वेशन ऑफ प्लेन ऑफ रिग्रेशन. सो आवर जॉब इज टू फाइंड आउट the formula for A, B and C. त्यालाच आपण म्हणतो डेरिवेशन ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन ऑफ रिग्रेशन. तर हे इक्वेशन आपल्याला शोधून काढायचं आहे मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये. ओके, सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला, तो कॉन्सेप्ट ऑफ मल्टिपल लिनियर रिग्रेशन आणि प्लेन ऑफ रिग्रेशन. मल्टिपल लिनियर रिग्रेशन म्हणजे ज्यावेळेला आपल्याला फक्त 2 व्हेरिएबल्सचा डेटा पुरेसा नाही आहे, तर त्याच्यामध्ये जास्त व्हेरिएबल्सचा डेटा असणं आवश्यक आहे. अशा खूप परिस्थिती, वेगवेगळ्या सिच्युएशन्स निर्माण होतात आणि त्या केसमध्ये आपल्याला 2पेक्षा जास्त व्हेरिएबल्सवरती डेटा कलेक्ट करावा लागतो. मग 2पेक्षा जास्त व्हेरिएबल्सवरती डेटा जर आपण कलेक्ट केला असेल आणि त्यापैकी एक व्हेरिएबल दुसऱ्यावरती म्हणजे दुसऱ्या ग्रुपवरती अवलंबून असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला मल्टिपल लिनियर रिग्रेशनचा अभ्यास करावा लागतो. सो मल्टिपल लिनियर रिग्रेशन इज एसेन्शियली अ स्टॅटिस्टिकल मेथड विच इज यूज्ड टू स्टडी द रिलेशनशिप बिटवीन ए व्हेरिएबल, एक व्हेरिएबल, अँड ए ग्रुप ऑफ व्हेरिएबल्स. यांचा अभ्यास करणारे हे जे रिलेशनशिप आहे त्याला आपण मल्टिपल लिनियर रिग्रेशन म्हणतो. आणि मग त्याच्यासाठी आपण इक्वेशन ऑफ प्लेन ऑफ रिग्रेशन ह्याचं जनरल इक्वेशन कशा पद्धतीने लिहिता येतं आपल्याला ते आपण पाहिलं. ओके, तो आजच्या या लेक्चरसाठी आय थिंक दिस इज इनफ. द नेक्स्ट पार्ट विल सी
in the next video. Okay, thank you.